परिसरामध्ये दोन गटांमध्ये दंगल पेटली असल्याचं बघायला मिळतंय। त्यानंतर आता नागपूरमधील तणावपूर्ण शांतता असून या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे। दरम्यान पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन केलंय। आतापर्यंत काही जणांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये उसळलेल्या दंगली दरम्यान जोरदार दगडफेक झाली आहे। या दगडफेकीचा सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागला असल्याचं देखील बघायला मिळतंय। शिर्के गल्ली परिसरातील हा सीसीटीव्ही आहे। यामध्ये काही तरुण गाड्यांची तोडफोड करताना दिसताय। दगडफेक सुद्धा करताना आपल्याला बघायला मिळतंय। सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवणाऱ्यांवर नागपूर पोलिसांची नजर आहे। महाल भागामध्ये हिंसाचार उसळल्यानंतर या ठिकाणचं इंटरनेट हे बंद करण्यात आलेलं आहे। सायबर पोलिसांकडून सोशल मीडिया अकाउंट्स तपासले जात आहेत। आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ पोस्ट करणारे 55 सोशल मीडिया अकाउंट पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती सध्या तरी प्राप्त होते आहे। नागपूर दंगल प्रकरणी पोलिसांनी 47 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी ही माहिती दिली। कालच्या घटनेत 15 पोलीस जखमी झाले अशी माहिती आहे। पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांच्या आदेशानंतर नागपूरमधील काही भागामध्ये संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आली असल्याचं एकंदरीत बघायला मिळतंय। यामध्ये कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली तहसील, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या भागांचा समावेश दिसतोय। नागपूरमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नागपूरकरांना शांततेचं आवाहन केलंय। या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावं, कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन सुद्धा फडणवीसांनी नागपूरकरांना केलं असल्याचं पाहायला मिळालंय। नागपूरमधल्या दगडफेकीच्या घटनेतून तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली। नागपूर शहराचे सुजाण नागरिक या नात्यानं शहरात कसलाही अनुचित प्रकार घडणार नाही ही आपली जबाबदारी आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। याशिवाय प्रशासनावर विश्वास ठेवत अफवांना बळी न पडता शांतता ठेवावी आणि त्यासाठी सहकार्यही करावं ही विनंती बावनकुळेंनी केली आहे। नागपूर अशांत आणि दंगल प्रकरणावर सरकारची कडक भूमिका आपल्याला पाहायला मिळते। तर यामध्ये नागपूर अशांत करणारा मुख्य सूत्रधार कोण याचा शोध घेतला जातोय। रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन करून मुख्य सूत्रधाराला शोधण्याचा प्रयत्न नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा सुद्धा झालेली आहे। नागपूरमधील महाल भागामध्ये तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणं दुर्दैवी आहे। नागपूरकरांनी शांतता बाळगावी, प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावं हे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय। नागपूर दंगलीवरून माजी आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरती चांगलाच निशाणा साधलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या घरात दंगल होत असेल तरी दुर्दैवी बाब असं कडू म्हणाले। दंगलखोरांवर कठोरात कठोर कारवाईची मागणी त्यांनी या दरम्यान केली। नागपूरमध्ये पोलिसांनी वेळेवर कुमक पाठवली असली तर कालची घटना घडली नसती असं स्थानिक भाजपचे आमदार प्रवीण दटके म्हणाले। पोलिसांनी त्यांच्या कारवाईमध्ये कसूर केला असेल तर त्यांच्यावर कारवाईची मागणी फडणवीसांकडे करणार असं सुद्धा त्यांनी या दरम्यान सांगितलं। नागपूरच्या दंगलीवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवरती निशाणा साधला। मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या बेताल वक्तव्यामुळे हे प्रकरण घडलं असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। नागपूरमधली दंगल पूर्वनियोजित कट होता असं मुदोजीराजे भोसले म्हणाले। पोलिसांनी गांभीर्यानं घेतलं नाही त्यामुळे हिंसाचार झाला असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर चांगलाच निशाणा साधला। नागपूरमध्ये हिंसाचार राज्याच्या गृह विभागाचे अपयश दर्शवते। हिंसाचार दुर्दैवी आणि अन्यायकारक असल्याचं सांगून सपकाळ यांनी विदर्भातील सर्वात मोठ्या शहरातील लोकांना संयम आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं।
नागपूरच्या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये निवेदन देणार आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा झालेला आहे। दगडफेक जाळपोळ करण्यात आलेली आहे। राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे। नागपूर दंगलीचे पडसाद आज अधिवेशनामध्ये दिसतील। दंगलीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे आज दोन्ही सभागृहामध्ये खडाजंगी बघायला मिळू शकते। नागपूर दंगल प्रकरणामध्ये डीसीपी निकेतन कदम हे जखमी झाले। त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे।